नमस्कार. मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो. लाडक्या बहिणींना खात्रीशीर माहिती देण्याचं काम आपल्या चॅनलवरती केलं जातं. तर अपेक्षित होतं की काल आणि आज या 2 दिवसांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याची खुशखबर मिळेल. जो GR आहे तो अधिकृत संकेतस्थळावरती प्रसिद्ध होईल तर याची अपेक्षा होती, परंतु अजून हा GR पोर्टलवरती प्रसिद्ध करण्यात आलेला नाहीये आणि GR आलेला नाहीये. मंत्री आदित्य तटकरे यांची देखील घोषणा होणे बाकी आहे. तर GR आले नाहीये, तर या संदर्भात अनेक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत. आजपासून हप्ते वितरण सुरू झालेलं आहे. लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी, ऑगस्ट महिन्याची वाढीव हप्ता ओवाळणी 2100 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. असे अनेक व्हिडिओ सध्या युट्यूबवरती लाडकी बहीण योजना सर्च केलं तर तुम्हाला पाहायला मिळतील. 13 ते 14 जिल्ह्यांमध्ये हप्ते वितरण सुरू झालेले आहे. अशा प्रकारे अनेक व्हिडिओज युट्यूबवरती लाडक्या बहिणी पाहत आहेत. त्यामुळे त्यांना चुकीची माहिती देण्याचं काम या व्हिडिओच्या माध्यमातून केलं जात आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना एकच विनंती, अजून तरी जी घोषणा होणे अपेक्षित होतं ती घोषणा झाली नाही आहे. तर ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये वितरण येत्या आठवड्यामध्ये होईलच. संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना एकच विनंती, हप्ते वितरण ज्यावेळी होतं त्यावेळी प्रत्येक महिन्याच्या 30 किंवा 31 तारखेच्या पूर्वी महाराष्ट्राचं अधिकृत जे GRचं संकेतस्थळ आहे तर या ठिकाणी निधी वितरित करण्यासंदर्भातला GR पोर्टलवर प्रसिद्ध केला जातो आणि त्याच्यानंतर मंत्री आदित्य तटकरे प्रेस कॉन्फरन्स घेतात आणि हप्ते वितरणाची घोषणा करतात. तर अजून तरी घोषणा झाली नाहीये. अपेक्षित होतं शनिवारपर्यंत तरी, म्हणजे आजपर्यंत तरी पोर्टलवरती GR येणं अपेक्षित होतं, परंतु आज शासकीय सुट्टी असल्यामुळे पोर्टलवरती हे परिपत्रक म्हणजे जे GR आहे ते प्रसिद्ध झालेलं नाही. त्यामुळे आता उद्या रविवार आहे. रविवारी कोणतंच GR म्हणजे कोणतंच अशा प्रकारचं परिपत्रक प्रसिद्ध होत नाहीये. त्यामुळे आज आणि उद्या म्हणजेच रविवार आणि शनिवारी हप्ते वितरण होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे जो हप्ते वितरणाचा GR आहे तो सोमवारपासून कोणत्याही वेळी पोर्टलवरती प्रसिद्ध होऊ शकतो. म्हणजेच आता संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपणार आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये कोणत्याही वेळी GR येईल आणि त्याच्यानंतर मंत्री आदित्य तटकरे पोर्टलवरती घोषणा करतील, प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगतील आणि त्यानंतर आठवडाभरामध्येच आपण सांगतोय तर सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये मिळून जाणार आहे. तर सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये लाडक्या बहिणींना तशी घोषणा होईल. त्यांचं ट्विटरचं पेज आहे आदित्य तटकरेंचं, त्यात देखील त्या तशा मेन्शन करतील आणि संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना हप्ते मिळणार आहेत. तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे ज्या 26 लाख अपात्र लाडक्या बहिणी होत्या तर यांची कागदपत्र पडताळणी होत आहे. याच्यामध्ये फिजिकल व्हेरिफिकेशन झालेलं आहे. ऑनलाईन स्क्रुटिनी सुरू आहे. त्यामुळे या लाडक्या बहिणींना अजून ऑनबोर्डवरती घेतलेलं नाही आहे. तर अजून काही जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या ज्या अपात्र लाडक्या बहिणी ठरलेल्या आहेत तर यांच्या कागदपत्र पडताळणीसाठी अंगणवाडी सेविका अजून गेले नाहीये, त्यांच्याकडे यादी आली नाहीये. अशा सगळ्या बाबी लक्षात घेता 26 लाख ज्या लाडक्या बहिणी अपात्र आहेत त्याच्यामधील ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत यांना येणारा हप्ता हा सप्टेंबर महिन्यामध्ये मिळण्याची शक्यता कमी आहे. पण घाबरू नका, तुम्ही ज्यावेळी पात्र व्हाल, तुमचं नाव ज्यावेळी ऑनबोर्डवरती येईल त्यावेळी तुम्हाला मागील सर्व हप्ते मिळणार आहेत. तर अशा प्रकारे आत्ताची ही महत्त्वाची अपडेट सगळ्यांपर्यंत नक्की पोहोचवा. लाडक्या बहिणींना हप्ते वितरणासंदर्भात खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये हप्ते वितरणाची घोषणा होणार आहे. तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती सर्व लाडक्या बहिणीपर्यंत नक्की पोहोचवा. योजनांसंदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.